नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. मुंबईच्या दहिसर पूर्व येथील दहिसर पोलीस ठाण्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जुने गुन्हेगारी प्रकरणांमधील मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत केला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेला एकूण 54,20,460 रुपयांचा मुद्देमाल, ज्यामध्ये सोनं, चांदी, मोबाईल, लॅपटॉप व रोकड यांचा समावेश आहे, तो मूळ मालकांना परत दिला आहे. पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी सांगितले की दहिसर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे व सायबर सेलच्या मदतीने तपास करत 296.88 ग्रॅम सोनं, 51.05 ग्रॅम चांदी, 61 मोबाईल फोन, 8 लॅपटॉप आणि रोकड असा 54,20,460 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त केला होता. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार 100 दिवसांच्या मोहिमेंतर्गत हा मुद्देमाल दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, डीसीपी स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मूळ मालकांना परत करण्यात आला, ज्यांना आपला माल पुन्हा मिळेल अशी आशाही नव्हती. अशा तक्रारदारांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून येत होता. त्यांनी मुंबई पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. दहिसर पुलिस स्टेशन के अंतर्गत आज 15 जो ऑफेंसेस है, उसका 6 साइबर क्राइम के ऑफेंसेस है और 61 मोबाइल जो है वो वापस करने का प्रोग्राम आज किया गया. कुल मिला के 54,20,460 रुपीज का जो मुद्देमाल है वो हमने वापस किया है. हमारी लोगों से अपील है कि साइबर क्राइम अगर होता है तो 1920 को कॉल करें या हमें संपर्क करें. थैंक यू. ऐसा है कि मैसेज जो है बहुत प्रकार से मैसेज आता है और वो तरह तरह के आपको प्रलोभन देते हैं कि आपको ये कर दूंगा वो कर दूंगा और फंसाते हैं. कुछ नया नया स्कीम बताते हैं, इसमें लोग पैसा जो है अकाउंट में डालने के लिए बोलते हैं. ओटीपी आता है, ओटीपी जो आपके पास आएगा आपके अकाउंट से पैसा निकल जाता है. क्या कोई दिक्कत आई है पैसे रिकवर होने में आपको? नहीं, दहिसर पुलिस स्टेशन मेरे साथ नहीं, कोई दिक्कत नहीं आई. दहिसर पुलिस स्टेशन मेरे साथ बहुत ईमानदारी से 24 घंटा भी नहीं बीता और मेरे को पैसा दिलाने का कार्य किए. मैं उस पैसा मिलने के बाद आकर के मैंने यहाँ सम्मान साहब लोग को किया और दहिसर पुलिस स्टेशन से भी आज मेरे को बुला करके सम्मान दिया गया. माझे नाव सुरेश नारायण राणे. मी सुरेश नारायण राणे, दहिसर सद्गुरू बिल्डिंग दहिसर रावळपाडामध्ये राहतो आणि इथे मी गावी गेलो होतो नोव्हेंबर मध्ये आणि माझी मिसेस हँडिकॅप आहे आणि त्यासाठी माझ्या पुतणीला मी केअरटेकर म्हणून बोलवलं होतं 2 दिवसात. त्याच्यामध्ये माझ्या मिसेसचा डोळा चुकून तिने तिच्या पर्स मधून 10 तोळे सोनं घेऊन गेली, चोरी केली आणि ती मान्य करत नव्हती. पण आम्ही संशय म्हणून तिच्यावर ती कामवालीच्या नावावर घालायची तयारी होती तिची दुसरी आमची, पण आमचा कामवालीवर विश्वास होता. तर त्याच्यामुळे मी FIR केला. इथे FIR केला. माझा मुलगा अमेरिकेला असतो, त्याने बोलला तुम्ही FIR करा आणि माझी मुलगी डॉक्टर आहे तर ती मुलं बाहेर होती दोन्ही आणि नंतर FIR केल्यानंतर ती केस मला सय्यद साहेबांकडे आली आणि सय्यद साहेबांनी त्याच्यामध्ये थोडस आमचे प्रकाश सुरू आमदार साहेबांनी पण मदत केली मला, आमच्या एरियाचे त्यांनी पण मदत केली. आमचे नगर शाखा अध्यक्ष संदेश तेली माझ्या बिल्डिंग मध्ये राहतात, माझे मित्र आहेत, त्यांच्या थ्रू मी प्रकाश सुरू साहेबांशी संपर्क साधला होता. पण खरी गोष्ट म्हणजे सय्यद साहेबांनी जास्त मेहनत घेतली आणि तिला पकडलं आणि ते सगळं सोनं जमा करून घेतलेलं आहे. मला आता कोर्टाच्या आधी 24 तारीखला मिळेल, त्याच्यानंतर सोनं मिळेल सगळं. कसं वाटतं तुम्हाला? हा चांगलं वाटतं ना, मिळालं आपलं सोनं. मिसेस खुश झाली, सोनं मिळालं. तिने चोरी केली. मैं मुंबई दहिसर से
चोरीला बाबूनाथ गेलं होतं यादव, ते जो की हमारा 16,000 रुपया साहेबांनी दूसरे के अकाउंट में ट्रांसफर हो गया था, तिला पकडलं मैंने दहशत आणि पुलिस स्टेशन में तुरंत चोरी कंप्लेंट पकडली किया गेली और आणि ते जमा 24 घंटे के अंदर कोर्टाची ऑर्डर साहब लोग ने मेरा बहुत ईमानदारी से सोनं परत घेतलं. पाटिल मैडम ने हमारा दिलाने का कार्य किए और हमें बड़े ईमानदारी से 24 घंटे के अंदर मेरा 16,000 रुपया मिला। मैं दहशत पुलिस स्टेशन के सभी पदाधिकारी साहब लोग को मैं दिल से धन्यवाद देता हूँ और हमारे मीडिया के चैनल पर जितने हमारे भाई लोग अपना समय दिए, मैं सभी मीडिया चैनल को भी दिल से धन्यवाद देता हूँ। मेरा 3.5 तोला सोना था, वो 3 महीने के बाद मिला मुझे। क्या इसमें आपको पुलिस में FIR कराने में या वो सामान वापसी मिलने में कोई समस्या आई? नहीं। जैसे पुलिस स्टेशन का इस तरह आने काम पे आप क्या करेंगे? मैं धन्यवाद कहूंगी अशोक होनमने साहब और सैयद साहब, थैंक यू। आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।